नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली टीचर। आज विषय मराठी इयत्ता 7वी कविता 15वा असे जगावे या कवितेबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर कवीचं नाव आहे गुरु ठाकूर। तर कवीनं असं सांगितलेलं आहे की माणसाने जीवन जगताना प्रबळ इच्छाशक्ती ठेवून संकटाशी सामना करावा व समर्पित जीवन जगावं, हे या कवितेत ओजस्वी शब्दात कवीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ह्या कवितेच्या माध्यमातून कवीला हा संदेश द्यावायचा आहे की माणसानं आयुष्यात चांगले कार्य करून जावे व वाटेला आलेले जीवन समृद्धपणे हसत खेळत जगावे, ही शिकवण या कवितेतून दिली आहे। तर कवितेमध्ये काही अवघड शब्द आहेत, त्याचं ते पाहणार आहोत आता आपण। छाताडावर म्हणजे छातीवर असा अर्थ होतो। आव्हान म्हणजे प्रतिकूल परिस्थिती किंवा संकट असं त्याचा अर्थ होईल। त्यानंतर रोखुनी म्हणजे खिळवून थेट पाहत असं आहे। गुलामी म्हणजे दास्य। नक्षत्री म्हणजे ग्रह तारे। भिडताना म्हणजे सामोरे जाताना स्वीकारताना। चैन म्हणजे मौज। दांडगी म्हणजे बळकट किंवा जबरदस्त। तयाला म्हणजे त्याला। कवेत म्हणजे कुशीत किंवा मिठीत। अंबर म्हणजे आकाश। ठणकावून म्हणजे ठामपणे किंवा जोरात जरबेने। बेहत्तर म्हणजे परवा नसणे। स्वर म्हणजे सूर किंवा बोल। कातर म्हणजे कापरा, भावनेने ओथंबलेला कोमल। त्यानंतर आपण वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत। नजर रोखणे याचा अर्थ काय होतो? निर्भयपणे पाहणे। पाय जमिनीवर असणे याचा अर्थ होतो वास्तवाचे भान ठेवणे। कवेत अंबर घेणे याचा अर्थ होतो अशक्य गोष्ट शक्य करणे। काळीस काढून देणे म्हणजे आपली एखादी प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे किंवा प्रिय वस्तू दुसऱ्याला देणे। ठणकावून सांगणे म्हणजे काय होतो? ठामपणे जोरात सांगणे असा त्याचा अर्थ होतो। गहिवर येणे याचा अर्थ काय होतो? हृदय भावनेने उचंबळून येणे असा अर्थ होतो। निरोप देणे म्हणजे निघून जाणे। आता आपण कवितेचा भावार्थ पाहणार आहोत। तर आयुष्य संपन्नपणे व समृद्धपणे कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतो, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर। नजरेमध्ये नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। म्हणजे जीवन जगताना समोर कितीही कठीण आव्हाने, प्रतिकूल परिस्थिती किंवा संकटे आली तरी अत्तरासारखे छातीवरती घ्यावी। संकटांना सुगंधी अत्तर समजून ती सहज लीलया पेलावीत। अशा खडतर आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून न घाबरता उत्तर द्यावे। तर नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळी ताऱ्याची। आयुष्याला भिडता नाही, चैन करावी स्वप्नांची। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्याची। आयुष्याला भिडता नाही, चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर। असे दांडगी इच्छा त्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। ग्रहताऱ्यांची आंधळी भीती,
बाळगुण नक्षत्रांची गुलामी. म्हणजे कवींना इथे काय म्हणायचं आहे, नको गुलामी नक्षत्रांची, म्हणजे ग्रहताऱ्याची आंधळी भीती बाळगून नक्षत्राची गुलामी स्वीकारू नये. कुंडली, नशिबाचे फेरे म्हणा, ग्रहदशा अशा पुळचट कल्पनांवर, अंधश्रद्धेसारख्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू नये. आयुष्याला सामोरे जाताना स्वप्नांची हौस करावी किंवा आपलं स्वप्न काय आहे ते पुरवून घ्यावी. आयुष्य स्वप्नवत सुंदर जगावे. आयुष्य कसं जगावे, आपलं जीवन कसं जगावे, स्वप्नवत असं सुंदर जीवन जगावे. ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना 70 वाटा खुल्या आहेत. ज्यांची इच्छाशक्ती जीवनात प्रबळ असते त्यांच्यासाठी एक नाही, दोन नाही, किती 70 वाटा खुल्या आहेत. जगण्याचे अनेक योग्य मार्ग सापडतातच. ज्यांना मन असेल तर जसं मार्ग मिळतो असं म्हणतो ना, प्रयत्न केले तर जगण्याचे अनेक योग्य मार्ग सापडतातच. आयुष्याच्या नजरेला नजर देत आपण काय करायला पाहिजे, ठामपणे जगावे असं कवींना म्हणायचं आहे. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर. संकटासही ठणकावून सांगावे, ये आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे जगत असताना पाय जमिनीवर ठेवावेत. म्हणजे आपल्याला वास्तवाचं भान असावं. आपण कितीही जीवनात उंच गेलो तरी पण आपल्याला वास्तवाचं भान असावं. जगताना पाय जमिनीवर ठेवावेत, वास्तवाचे भान ठेवावे, नि मग मिठीत आकाश घ्यावे. अशक्य गोष्ट सहज शक्य करावी. कितीही कष्टाचं गोष्ट असेल, प्रबळ इच्छाशक्तीच्या मार्गाने आपण ते शक्य करावं. इतरांना स्वतःची प्रिय गोष्ट देताना कायम ओठांवर हसू ठेवावं. म्हणजे तेवढं मोठं मन आपलं असायला हवं. आपल्या स्वतःच्या प्रिय गोष्ट जर इतरांना द्यायचं असेल तर त्यावेळेला आपल्या ओठांवर काय असावं, हसू ठेवावं. विषाद वाटून घेऊ नये. म्हणजे दुःखात आपण कोणालाही कुठलीही वस्तू देऊ नये. संकटांना बजावून सांगावे की तुम्ही आलात तरी मी तुमची पर्वा करत नाही, मी रडत बसणार नाही. असं सामोरे आलेल्या आव्हानाला संतांना आपण बजावून सांगावे. आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवून उत्तर द्यावे. म्हणून आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवणे म्हणजे आयुष्यात आलेल्या प्रत्येक संतांना आपण उत्तर द्यावं असं त्यांना म्हणायचं आहे. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळांचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजे कवींना म्हणायचं आहे, या दुनियेतून कायमचे निघून जाताना आपले कर्तृत्व मागे ठेवून असे जावे की सगळ्या जगाचे हृदय हेलावून जायला हवे. आपण जगाचा निरोप घेताना जगाला हळहळ वाटायला हवी. असे समृद्ध कार्य आपण आपल्या जीवनात करून गेलं पाहिजे. काळाचा कठोर सूरही थोडा मवाळ व्हावा, कातर व्हावा, गलबलून जावा. आयुष्याच्या नजरेत नजर रोखून आयुष्याला रोखठोकपणे उत्तर द्यावं, असं कवींना ह्या कवितेच्या मार्फत संदेश द्यायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथं असे जगावे या कवितेचं स्पष्टीकरण आपण केलेलं आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.